थेट जाऊया घाटकोपरमध्ये, ज्या ठिकाणी भाजप आमदार राम कदम यांच्या दहीहंडी आयोजनाच्या स्थळी सध्या आमचे प्रतिनिधी मनोज दळाकरे. मनोज, कशा पद्धतीने गोविंदा या ठिकाणी दाखल होत आहेत आणि कसा आहे उत्साह? अंकिता, आपण या ठिकाणी घाटकोपर मधील सर्वात मोठी दहीहंडी म्हणजे राम कदम यांची दहीहंडी आहे आणि आपण थोड्याच वेळामध्ये या दहीहंडीला सुरुवात देखील होईल आणि या ठिकाणी आपण बँड पथक देखील आलेला आहे आणि बँड पथक गोविंद पथकांचा आपण उत्साह देखील वाढवत आहे आणि थोड्याच वेळामध्ये दहीहंडीला सुरुवात होणार आहे. पण या ठिकाणी बाल गोविंद पथक आलेले आहे, ते या बाल गोविंद पथक या ठिकाणी देखील आपले मनोरे रचणार आहेत. आपण त्यांच्याशीच बोलूया कशा प्रकारे मनोरे रचणार आहेत. काय सांगाल, तुम्ही आज आलेले आहेत दहीहंडीसाठी, काय सांगाल? आम्हाला इथे आनंद वाटतोय. इथं आम्ही 3 थर लावणार आहे. इथं आम्हाला सगळे पकडायला आहेत आम्हाला इथे सगळे. तुम्ही कशा प्रकारे आपली सेफ्टी बघता आणि किती थर लावणार आहे? आम्ही एकूण 3 थर आलो. आम्ही छोटे आहोत पण मोठ्याला लावू शकतो, पण आम्ही सेफ्टी आली आणि फुल तयारी करून आलोय. वरती हंडी फोडणारा कोण आहे? तुला हंडी फोडताना भीती वाटते का? नाही. तुम्ही थर लावा तुमचे, आपल्या बरोबर या ठिकाणी आहे थर लावा. हॅलो सर, काय बोलणार? थोड्याच वेळामध्ये दहीहंडीला सुरुवात होणार आहे. राम कदम या ठिकाणी येणार आणि सर्वात मोठी दहीहंडी बांधली जाते. हो, हे गेल्या 16 वर्षापासून आम्ही भारतातील सर्वात मोठी दहीहंडी चक्रोत्सव साजरा करत आहोत आणि यावर्षी पण बरेचसे सेलिब्रिटी या कार्यक्रमाला येणार आहेत. सर, कोण कोण सेलिब्रिटी या ठिकाणी येणार आहेत आणि कशा प्रकारे उत्साह तर जोमात असेल, फुल जोरात असेल उत्साह. यावर्षी विशेष म्हणजे जान्हवी कपूरचं आगमन होणार आहे, त्याच्याशिवाय पण बरेचसे सेलिब्रिटीचं आगमन होणार आहे. सर, दहीहंडी पथकांना आशीर्वाद देण्यासाठी सकाळपासून वरुण राजा देखील बसतात आहे. हे कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी वरुण दादांनी आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी इथे आगमन केलं आहे. त्यांचं पण हार्दिक स्वागत आहे. गोविंद पथक या ठिकाणी दहीहंडी लावत आहे. मनोरे रचतात, तुम्ही काय सांगाल? साहेब, हे बघा, हे महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राचा खेळचा जोर आहे. हे बघा, लहान मुले पण गोविंदामध्ये जोरात काम. अंकिता, आपण या ठिकाणी बघू शकता, हे बाल गोपाळांनी 3 थर असे लावलेले आहेत आणि आपण सलामी देखील दिलेली आहे. आणि या ठिकाणी आपण बाल गोपाळ असतील आणि मोठे दहीहंडी पथक असतील, हे या ठिकाणी आता दहीहंडी फोडण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. बाल गोपाळांनी देखील आपण 3 थर लावून सलामी दिलेली आहे आणि या ठिकाणी अनेक असे इतिहास होणार आहेत जे या ठिकाणी मंडळ येतील आणि आपापले थर लावतील. सर, काय सांगाल, या ठिकाणी कोणता इतिहास या ठिकाणी रचला? या ठिकाणी आपण महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ते जपण्याची प्रबंध केला आहे. आपण तुम्ही बघाल, इथं नाशिक ढोल, वारकरी संप्रदायांचा भजन मंडळी आणि वेगवेगळ्या लेझीम पथक आणि हे करून मराठी संस्कृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे. निश्चित मनोज, त्यामुळे एकंदरीतच या बाल गोपालांमध्ये देखील आज वेगळाच उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांनी आताच नुकतीच 3 थराची मनोरे रचत दहीहंडीला सलामी देखील दिली.